अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री कमलेश्वर मंदिर सुतारपाडा येथे निसर्गरम्य अशा परिसरात भव्य सुसज्ज आकर्षक मंदिरांची नव्याने बांधण्यात आली। यानिमित्त देवतांचं ग्रामप्रदक्षिणा, देवतांचं मंदिरात आगमन, पूजा विधी तसेच भव्य दिंडी काढण्यात आली होती। यामध्ये श्री शिवशंकरांचे विविध कला साकारण्यात आल्या। तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग व सुतारपाडा व पंचक्रोशीतील नागरिक, महिला वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते। महत्त्वाचं म्हणजे श्री कमलेश्वर मंदिर सुसज्ज व्हावं याकरिता मोलाचं योगदान सुरेश गजने, कैलास गजने, परशुराम गजने, पिंट्या ठाकूर, विजय नांदेकर तसेच गजने ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ सुतारपाडा यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। दुसऱ्या दिवशी देवतांची प्राणप्रतिष्ठा, हवन आणि मंदिर वास्तुशांती देवता स्थापना करण्यात आली। श्री कमलेश्वर मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळ्याला अलिबाग तालुका, रायगड जिल्हा, मुंबई, ठाणे, पुणे जिल्हा, राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। महत्त्वाचं म्हणजे सुतारपाडा गावात स्वच्छ, भव्य असं मंदिर बांधण्यात आल्याबद्दल गजने ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ सुतारपाडा यांचं अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलं। तसेच 25 व 26 फेब्रुवारी रोजी 2 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत भजनाचं भव्य कार्यक्रम सादर झाले। यामध्ये श्रीकृष्ण प्रासादिक भजन मंडळ मुरबाड ठाणे, गायक वैभव बुवा मंडलिक आणि मंडळी व दुसऱ्या दिवशी ओम साई भजन मंडळ वैष्णवी उरण गायक संदीप बुवा कडू यांच्या बहारदार संगीत भजनाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक हजर होते। सर्व कलावंतांचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सुरेश गजने, कैलास गजने, परशुराम गजने यांच्या हस्ते करण्यात आलं। किती पावित्र्याने भरलेलं असं हे मंदिर आहे आणि याचं सर्व जीर्णोद्धार आपल्या माध्यमातून झाला। तर मी यासाठी संपूर्ण गजनी कुटुंबाचा, परशु असो किंवा त्यांचे बंधू यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी तुमचं अभिनंदन करते आणि ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानते की तुम्ही इतकी सुंदर देखणी वास्तू खरं म्हणजे आपण सर्वांना मिळवून दिली। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।